चला तर आजच्या चालू घडामोडी बघूया. करंट अफेअर्स 23 जानेवारी आज. आणि आज आपण बघणार आहोत की युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड ह्यामध्ये 3 आपल्या साहित्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. याला वैश्विक स्मृतीसुद्धा म्हणतात. वैश्विक स्मृती म्हणजे आजपर्यंत जगात जे खूप चांगले चांगले साहित्य झालेत ना, त्यांना ह्या सन्मानाने सन्मानित केलं जातं. युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड. आणि त्यामध्ये आपले 3 साहित्य गेलेले आहेत. पहिले म्हणजे रामचरितमानस गेलेले आहे, जे गोस्वामी तुलसीदास यांनी लिहिलेले. पंचतंत्र बघा, आपण लहानपणी DD नॅशनलवर लागायचं पंचतंत्र, ते सुद्धा याच्यात समाविष्ट आहे. पंडित विष्णू शर्मा यांनी लिहिलेले ते. आणि सहृदयलोचना जे आचार्य आनंदवर्धन यांनी लिहिलेले, त्याचा ह्या 3 साहित्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. कशामध्ये? तर युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड. मग तुम्हाला हे MCQमध्ये 1, 2, 3 असे पर्याय देऊ शकतात. रामचरितमानस, पंचतंत्र आणि सहृदयलोचना. आणि चौथा कुठला तरी वेगळा साहित्य देऊ शकतात आणि विचारू शकतात की यापैकी कोणता साहित्य युनेस्को मेमरी ऑफ द वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नुकताच समावेश करण्यात नाही आलेला. मग तुम्हाला हे 3 सोडून जो पर्याय असेल तो उत्तर तुम्हाला द्यावं लागेल. नंतर बघा की ब्रिक्स शिखर परिषद झाली 2024ला. आता ब्रिक्स तुम्हाला माहीत असेल, ब्रिक्सचा फुल फॉर्म काय? B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना आणि S फॉर साऊथ आफ्रिका. ह्या 5 प्रमुख देशांची ही एक शिखर परिषद होते 2024ला झालेली. आणि याच्यात अजूनसुद्धा काही देश आता समाविष्ट झालेले आहेत, ते म्हणजे इजिप्त, इथिओपिया, UAE आणि सौदी अरेबिया. तर आधी आपण ब्रिक्सला फक्त ह्या देशांचाच समावेश करायचो, पण आता त्या समूहामध्ये हे बाकीचे देश पण ॲड झालेले आहेत. कितवी परिषद होती? तर ही 16वी परिषद होती. कुठे झाली होती? तर कझान येथे. कझान कुठे? रशियामध्ये झाली होती. आणि रशिया म्हणजे तुम्हाला माहीतच आहे, पुतिन हे राष्ट्राध्यक्ष रशियाचे, त्याच्यामुळे ह्या परिषदेचे अध्यक्षसुद्धा पुतिन होते. आणि भारताचं प्रतिनिधित्व कोण करणार? तर भारताचे पंतप्रधान करणार. नरेंद्र मोदी यांनी आपल्या भारताचं या परिषदेमध्ये, शिखर परिषदेमध्ये प्रतिनिधित्व केलं होतं. याची थीम काय होती बघा? थीम होती स्ट्रेंथनिंग द मल्टीलॅटरलिझम फॉर फेअर ग्लोबल डेव्हलपमेंट अँड सिक्युरिटी. आता बघा, ब्रिक्स हे जे देश आहेत ना, त्यांनी एक ब्रिक्स पे प्रणालीसुद्धा आणलेली. जसं आपण गुगल पे करतो ना, तसं हे राष्ट्र जे आहेत, म्हणजे देश आहेत, त्यांच्या बँकांना ट्रान्झॅक्शन्स करण्यासाठी यांनी ब्रिक्स पे प्रणाली आणलेली आहे. बघा, भागीदार राष्ट्रांच्या मध्यवर्ती बँकांमधील व्यवहार आणि म्हणजे बघा, भागीदार राष्ट्र म्हणजे कोणते? हे सगळे राष्ट्र झाले ब्रिक्सचे राष्ट्र. यांच्या मध्यवर्ती बँका म्हणजे जशी आपली RBI मध्यवर्ती बँक आहे, तर ह्या बँकांमध्ये जे व्यवहार होतात ना, ते व्यवहार आणि आर्थिक माहितीची देवाणघेवाण आहे ना, ते सुलभ करण्यासाठी त्यांनी ब्रिक्स पे हे नवीन प्रणाली त्यांनी एक आता इंट्रोड्यूस केलेली आहे. आणि याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काय माहिती आहे का? याच्यामध्ये ना ब्लॉकचेन यूज करते ही प्रणाली. हे ब्लॉकचेन तुम्हाला माहीत असेल, बिटकॉईन वगैरे आहे ना, तर ते याच्याशी संबंधित आहे. तर ब्लॉकचेन यूज करते ही प्रणाली. आणि स्विफ्टला पर्याय. आता स्विफ्ट हा एक ना ट्रान्झॅक्शनचा वे आहे, जे बाकीचे वेस्टर्न बँक सिस्टम आहेत ना, त्या वापरतात स्विफ्ट. आणि ब्रिक्स राष्ट्रांनी कोणती आणले? ब्रिक्स पे. तर या झाल्या आजच्या चालू घडामोडी.